Our chapter is wave optics, and today's article is explanation for Huygens principle, and the main articles are reflection and refraction on the basis of wave theory. आवाजाच्या बाबतीत जर काही अडचण असेल कसलीच क्लिअर आहे किंवा नाही आहे ते फक्त मला चॅट बॉक्समध्ये टाका. आपण आर्टिकल सुरू करूया. काही थोडंसं कालचं रिवाइज घेऊ आणि लगेच आर्टिकल आपण सुरू करूया. तर बहुतेक आवाजाची अडचण नाही आहे. ठीक आहे, मला सांगा तसं आपण आर्टिकल सुरू करूया. क्लिअर आवाज क्लिअर येतोय किंवा नाहीच एवढं फक्त कसंही टाका, पण जे काय कंडिशन आहे तेवढी फक्त टाका. आपण सुरू करूया. कालचे जे आर्टिकल आपण एक्सप्लेन केले होते तेच आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करू आधी शॉर्टमध्ये. ठीक आहे, ओके, येतोय, सगळं क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण काल जे आर्टिकल कंटिन्यू केले होते तेच थोडेसे आधी रिवाइज करू. मी हायजेन्स प्रिन्सिपल आपण जे एक्सप्लेन करतोय ते एकदा मी शॉर्टमध्ये सांगतो. वेव्ह थिअरी आणि त्याचे ज्या प्रायमरी कन्सेप्ट्स आहेत ते आपण ह्याच्या आधीच्या पिरियडला पाहिले पण होते. आता आपल्याला जे बघायचं आहे ते रिफ्रॅक्शन अँड रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी, ते एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे आपल्याला. रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी. हायजेन्स प्रिन्सिपल जे लास्ट पिरियडला एक्सप्लेन केलं होतं. हायजेन्स प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट, कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट, इथपर्यंतचा का पार्ट आपण कालच्या पिरियडला एक्सप्लेन केलेला आहे. ह्या दोन्ही फिगर तुम्हाला समोर ज्या स्क्रीनवर दिसतात त्या दोन्ही फिगरचं एक्सप्लेनेशनही काल आपण घेतलं होतं. दोन्ही फिगरचं एक्सप्लेनेशन काल आपण कालच्या पिरियडला घेतलेलं आहे. हेच आपण पुन्हा एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू. प्रिन्सिपल ऑफ हायजेन्स प्रिन्सिपल, त्याचे ॲप्लिकेशनपैकी हे दोन आहेत आणि अजून दोन ॲप्लिकेशन आपल्याला आज बघायचे. तर आता हे दोन्ही ॲप्लिकेशन कोणते आहेत? त्यातलं फर्स्ट आहे रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी आणि त्यानंतर पुढचं जे आहे ते रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. आणि या दोन्हीचं एक्सप्लेनेशन पाहायचं. आता एक्सप्लेनेशन पाहायचं म्हणजे त्याचे रूल प्रूव्ह करायचे. त्याचे मेन रूल जे आहेत आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं. इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं ते दोन्ही रूल आपल्याला प्रूव्ह करायचे. आता रिफ्लेक्शनचा रूल जर पाहिला तर रिफ्लेक्शनचा रूल जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. पण हा प्रूव्ह करायचा आहे तो आपल्याला वेव्ह थेरी वापरून, कारण आपण ही वेव्ह थेरी एक्सप्लेन करतोय. ही वेव्ह थेरी वापरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. आणि रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी म्हणजे आपल्याला स्नेल्स लॉ प्रूव्ह करायचा आहे. दिस स्नेल्स लॉ स्टेट दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ medium is equal to sin I divided by sin R, that is sin of angle of ratio of sin of angle of incidence to the sin of angle of refraction is always constant, and this is nothing but refractive index of second medium with respect to first. आता फिगर मध्ये तुम्हाला ग्लास आणि एअर असे दोन मीडियम दिसत आहेत. एअर मीडियम मधनं लाईट वेव्ह येते आणि ग्लास मीडियम मध्ये जाते. तर त्या केसेसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, it is given by sin I divided by sin R. It is always constant whether the angle of incidence, angle of incidence किती असला तरी त्याचा आणि त्याचा साइन आणि करस्पॉन्डिंग रिफ्रॅक्टिव्ह अँगलचा रिफ्रॅक्शन अँगलचा साइन त्यांचा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो, तो बदलत नाही. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण त्याच्या आधीचा पार्ट आता प्रूव्ह कसं करायचं, काय करायचं, कारण हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा IMP क्वेश्चन आहे. खूप वर्षापासून हा क्वेश्चन आहे, तो येतोच. एक दोन परीक्षेनंतर तो पुन्हा रिपीट होत जातो. रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. त्यामुळं हा पार्ट एक्सप्लेन करताना मी त्याचे मार्किंग स्कीम कशी आहे, कुठे मार्क जातात, काय जातात, हे सगळं एक्सप्लेन करणारच आहे. पण हा पार्ट आज जर समजला, नाही समजलं तरी यूट्यूबवर व्हिडिओ असतो तो पुन्हा बघा, आणि नाही समजला तरी समजल, फार काही अवघड नाहीच लिहायला ते. पण हा क्वेश्चन थोडा परफेक्ट करून घ्या. प्रत्येक चॅप्टरमध्ये मी तसे काही महत्त्वाचे पॉईंट सांगतोच, आणि चॅप्टरच्या वेळेला जरी नाही लक्षात आलं तरी सिलेबस संपल्याच्या नंतर
पुन्हा एकदा आपण हे रिवाइज करतोच की त्यातला नेमका महत्त्वाचा पार्ट काय. तर या वेव्ह थेरी म्हणजे वेव्ह ऑप्टिक्सचा जो चॅप्टर आहे, या वेव्ह ऑप्टिक्समधला हा एक पार्ट महत्त्वाचा आहे की ज्याच्यावर एक तर क्वेश्चन येतो, थेरॉटिकल येतो, न्यूमरिकल येतो, शॉर्ट आन्सर कुठला येतो क्वेश्चन, पण याच्यावर क्वेश्चन येत राहतो. त्यामुळे हा पार्ट एक महत्त्वाचा आहे, रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. आता रिफ्लेक्शनवर शक्यतो क्वेश्चन येत नाही. हा जो पार्ट आहे ह्याच्यावर क्वेश्चन येत नाही, पण तरी पण आता समजा बाय चान्स तुमच्या वेळेला तो येऊही शकतो. रिफ्रॅक्शनवर खूप वेळेला येतोय, याच्या आधी आलेला आहे आणि कदाचित तुमच्या वेळेला येऊही शकल. आणि समजा बोर्डाच्या परीक्षेला नाही आला तरी आता तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बऱ्याच द्यावं लागतात, तर कन्सेप्ट माहिती पाहिजे. कन्सेप्ट माहिती पाहिजे, रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. दिस इज द इंट्रोडक्शन. आता आपल्याला आधी इथून सुरुवात करायची, हायजेन्स प्रिन्सिपल आणि मग कन्स्ट्रक्शन. त्याचे चार ॲप्लिकेशन्स आहेत हायजेन्स प्रिन्सिपलचे. एक construction of plane wavefront, construction of spherical wavefront, and then refraction on the basis of wave theory, reflection on the basis of wave theory. त्याचे प्रूफ आपल्याला बघायचे. आता त्याच्या आधी पुन्हा एकदा आपण हायजेन्स प्रिन्सिपल काय ते एक्सप्लेन करू. कालही झालेले स्टेटमेंट इज लाईक दिस. 3 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. काल आपण डायरेक्ट डिस्क्रिप्शन पूर्ण पाहिलं होतं, त्याच्यातले 3 पॉईंट आहेत. एव्हरी पॉईंट म्हणजे हायजेन्स प्रिन्सिपल मधले फर्स्ट, सेकंड अँड 3 पॉईंट्स. त्यातला फर्स्ट पॉईंट तिन्ही जर समजून घेतलं तर लगेच लक्षात राहतं. First point is every point on the wavefront behaves as if it is a secondary source of light sending a secondary waves in all possible direction. एक प्रायमरी सोर्स आपण कन्सिडर केला होता. समजा हा प्रायमरी सोर्स आहे आणि त्यांनी एक वेव्हफ्रंट या पद्धतीनं इमिट केलेला. आता एक म्हणजे आता हा वेव्हफ्रंट आहे, त्यानंतर दुसरा आहे, त्यानंतर तिसरा आहे. आधी इमिट झालेले पुढे जातील, नंतर येणारे मागून येतात. त्यातला एक मी फक्त काढलेला आहे. आता वेव्हफ्रंट इज द लोकस ऑफ ऑल पॉइंट विच आर इन सेम फेज. एकाच फेजमध्ये असलेले जेवढे म्हणून पॉईंट्स आहेत त्या सगळ्यांचं कलेक्शनला आपण वेव्हफ्रंट म्हणतो. आता हा मी एक स्पेरिकल वेव्हफ्रंट काढलेला आहे. या स्पेरिकल या प्रिन्सिपलनुसार हा झाला प्रायमरी सोर्स की त्यांनी स्वतःचा लाईट इमिट केलेला आहे. हा यांनी स्वतःचा लाईट इमिट केलेला. आपल्याला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन डिटेलमध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी हे पॉईंट पुन्हा रिवाइज करायचे, तिथं वापरायचे. म्हणून मी एकदा पुन्हा रिवाइज करतोय हे पॉईंट की हा झाला प्रायमरी सोर्स. या प्रायमरी सोर्स इमिट केलेला ह्या वेव्हफ्रंटवरचे मी फक्त 3 पॉईंट घेतो. सगळे पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतात. इथं नावाचे एव्हरी पॉईंट ऑन वेव्हफ्रंट बिहेव्स ॲज, तो सेकंडरी सोर्स म्हणून काम करतो आणि सेंडिंग द सेकंडरी वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सगळ्या डायरेक्शननी त्या वेव्हज तो इमिट करायला, सगळ्या डायरेक्शननी त्या वेव्हज इमिट करायला सुरुवात करतो. मग आता न्यू सेकंडरी वेवलेट आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. या ज्या नव्या वेवलेट्स आहेत, या वेवलेटाचा कशा काढता येतील तर मला पुढच्या डायरेक्शननी म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन या अशा काढावं लागतील. या सोर्सनी, हे जे सेकंडरी सोर्स आहेत या सेकंडरी सोर्सनी इमिट केलेल्या ज्या वेव्हज आहेत या सगळ्या फॉरवर्ड डायरेक्शननी मोर इफेक्टिव्ह आहेत. बॅकवर्ड डायरेक्शनचे जे आहेत, आता तिथं स्टेटमेंटमध्ये देताना इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असं दिलंय, पण त्याच्यातल्या फॉरवर्ड डायरेक्शनच्या मोर इफेक्टिव्ह आहेत. बॅकवर्ड डायरेक्शनचे इफेक्टिव्ह नसतात. त्यामुळे आपण ड्रॉ करताना फक्त फॉरवर्ड डायरेक्शनचे काढतो. आणि थर्ड स्टेटमेंट स्टेट दॅट द रिझल्टंट वेव्हफ्रंट ॲट एनी पोझिशन इज गिवन बाय. मग आता ही जी ओरिजिनल वेव्हफ्रंट होता त्याची नवी पोझिशन जर आपल्याला फिक्स करायची असेल तर टँजंट टू ऑल सेकंडरी वेव्हलेट ॲट दॅट इन्स्टंट. त्या इन्स्टंटला या ज्या वेव्हलेट्स आहेत त्याला जर मी अशी एक टँजंट काढली तर दिस इज द न्यू वेव्हफ्रंट ॲट अ गिवन इन्स्टंट. आणि हेच प्रिन्सिपल आपण कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये वापरलेलं आहे. आता स्पेरिकल वेव्हफ्रंट आणि प्लेन वेव्हफ्रंट दोघांचे कन्स्ट्रक्शन सेम आहे. स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये सोर्स जवळ असतो त्यामुळे वेव्हफ्रंट हा स्पेरिकल होतो. प्लेन वेव्हफ्रंटमध्ये सोर्स लांब असतो. त्यामुळे आता या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा आपण फक्त एक छोटासा पार्ट बघतो आणि तो पार्ट हा जवळजवळ प्लेन दिसतो म्हणून आपण त्याला प्लेन वेव्हफ्रंट म्हणतो. एवढाच फक्त दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, बाकी फारसा काही डिफरन्स नाही आहे प्लेन वेव्हफ्रंट आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये. आता त्या प्रिन्सिपलनुसार हे दोन्ही वेव्हफ्रंट जरी पाहिले तरी दोन्ही वेव्हफ्रंटमध्ये समजा आपण ए बी हा ओरिजिनल वेव्हफ्रंट आहे, ए बी हा ओरिजिनल वेव्हफ्रंट आहे. दोन्ही स्पेरिकल घ्या किंवा प्लेन घ्या, दोन्ही घ्या. दोन्हीमध्ये ए बी हा ओरिजिनल वेव्हफ्रंट आहे ॲट टी इक्वल टू 0. आपल्याला आफ्टर टी इक्वल टू कॅपिटल टी एवढं जर काढायचं ठरलं, कारण इथं आता कॅपिटल टी घेतलाय. आता कॅपिटल टी एवढ्या वेळेनंतर याची पोझिशन फिक्स करायची, ए बी कुठं गेलेला असेल तर काय करावं लागेल, दोन्ही फिगर बघा. दोन्ही एक स्पेरिकल आहे,
कन्स्ट्रक्शन सेम आहे, मेथड सेम आहे की यातला प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो अकॉर्डिंग टू हायसेन्स प्रिन्सिपल. त्यामुळे इथे याच्यावरचा प्रत्येक पॉईंट आपण सेकंडरी सोर्स म्हणून कन्सिडर केला आणि त्याच्या वेवलेट काढलेल्या आहेत. मग दिस इज द फर्स्ट वेवलेट, दिस इज सेकंड वेवलेट, दिस इज थर्ड वेवलेट. प्रत्येकाची अशी वेवलेट इथं काढत गेलेलो आहे. फॉरवर्ड डायरेक्शन मोर इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे आपण तिथे फक्त हेमिस्फिअर काढलेत फॉरवर्ड डायरेक्शनचे. आता त्याच्या रेडियस किती असतील तर आपल्याला ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं या वेवलेटने ते काढावं लागेल. ते डिस्टन्स किती आहे काल आपण पाहिलं होतं. समजा व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट जर काढलं तर आपण या वेवलेटची रेडियस एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करू इन अ टाइम टी, त्याच्यावरून आपल्याला त्याची रेडियस काढता येईल. व्ही इज इक्वल टू व्ही टी. आणि एवढ्या व्ही टी एवढ्या रेडियसचे हे सर्कल आपण काढलेले आहेत. म्हणजे हे जे सर्कल इथं काढलेले आहेत त्यांची रेडियस होती व्ही टी, यांची रेडियस होईल व्ही टी. एवढ्या रेडियसचे सर्कल आपण इथं काढलेले आहेत. आणि मग टी एवढ्या वेळेनंतर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर न्यू पोझिशन होती ए डॅश बी डॅश, किंवा इथे न्यू पोझिशन होईल ए डॅश इंटू बी डॅश, कारण इथं टोटल रेडियस जी आहे ती व्ही टी एवढी रेडियस घेतली. दिस इज द वेव फ्रंट आफ्टर अ टाइम टी. अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव फ्रंट और कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव फ्रंट एक्सप्लेन केलं होतं. नाव आवर नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट आर्टिकल, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी. आपल्याला आता जे प्रूव्ह करायचं ते रिफ्रॅक्शन. आता सुरुवातीला आपण रिफ्लेक्शन प्रूव्ह करू. रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचं दॅट मीन्स वी हॅव टू एक्सप्लेन द अँगल ऑफ इन्सिडेंस